ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करत आहोत. हा विचार करत असताना ज्ञानोबारांचं चरित्र हे किती अलौकिक आहे हे आपण पाहतो. ज्ञानोबारांच्या चरित्राचा विचार करत असताना सामान्य जीवामध्ये येणाऱ्या ज्या अनेक संकट आहेत त्या संकटांना सुद्धा मात करून आपली पारमार्थिक साधना कशी व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवायची याचं चिंतन करणारा, याचा उपदेश करणारा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचं चरित्र म्हणजे ज्ञानोबारांचं चरित्र असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करताना अशा पद्धतीने सामान्यातून आपल्याला परमपदापर्यंत जाता येतं, परमपदापर्यंत जाता येतं हे दाखवून देणारं चरित्र म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. आपण ज्ञानोबारांच्या चरित्राचा विचार करताना लौकिक आणि अलौकिक अशा दोन पद्धतीने चरित्राचा विचार करत आलो. म्हणजे ज्ञानोबारांच्या चरित्राचा जसा सामान्य पातळीवर व्यवहाराच्या पातळीवर विचार करता येतो तितक्याच पद्धतीने अध्यात्माचं चिंतन सुद्धा ज्ञानोबारांच्या चरित्रातून आपल्याला दिसून येतात. ज्ञानोबारांच्या लौकिक चरित्राचा विचार करताना आपण असं ऐकत आलो की ज्ञानोबारांचं हे हरिहर पंतांपासून आलेलं घराणं कशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत येतं वंश परंपरेने याचा विचार आपण करून आलो. परंतु हे करत असताना प्रत्येक चरित्राच्या पाठीमागं एक पद्धतीच्या लीला कशा आहेत हेही आपण बघत होतो. याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला त्याचं तात्विक कारण काय आहे हे आपण ऐकून आलो. ज्ञानोबारांनी नेवासा नावाच्याच गावामध्ये हा ग्रंथ का लिहिला त्याची तात्विक कारणं आपण पाहून आलो. ज्ञानोबारांनी गीतेवरच मराठीमध्ये टीका का केली, अन्य संस्कृतमध्ये ग्रंथ नव्हते का ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये? होते ना, परंतु त्या अन्य ग्रंथावर टीका केली नाही, गीतेवरच केली. याचं कारण काय हेही आपण पाठीमागं बघून आलो. जेव्हा ही चारही भावंड आळंदीमध्ये येतात आणि मग आळंदीतलं जे वागणं आहे आणि तिथं असलेल्या सर्वसामान्य माणसांनी जी वागणूक आहे ती किती विचित्र पद्धतीने आहे हे आपण ऐकत होतो. अगदी अंगावर असणारी झोळी तिथं असलेल्या काही कर्मठ ब्रह्मवृंदाने फाडून काढावी, त्या झोळीतलं पीठ रस्त्यावर टाकून द्यावं, नवे नवे ज्ञानेश्वर महाराजांना ढकलून द्यावं. ज्ञानोबारायांनी त्याही स्थितीमध्ये स्थितप्रज्ञाच्या अवस्थेमध्ये येऊन गुहेमध्ये शांतपणे बसावं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं बसणं दोन पद्धतीने मी काल सांगत होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावली म्हणजे नेमकं काय झालं ही ताटी दोन पद्धतीची मी सांगत होतो. एक ताटी अशी सांगत होतो की व्यवहाराच्या दृष्टीने सामान्य मनुष्य कधी कधी उद्विग्न होतो आणि नको बाबा हे सगळं मला असं म्हणून कुठेतरी एकांत स्थितीमध्ये बसतो. हा झाला एक अर्थ. आणि दुसरा अर्थ मी आपल्याला काल असा सांगितला होता की ज्याला लोकांतामध्ये राहायचं आहे, ज्याला समाजामध्ये वावरायचं आहे त्यांनी कधीतरी स्वतःला एकांतामध्ये आणून घेतलं पाहिजे, बसून ठेवलं पाहिजे. हा दुसरा अर्थ त्याच्यातून सांगितला. आणि या दोन्ही अर्थापेक्षा तिसरा अर्थ असा सांगितला होता, ज्ञानोबारायांनी ताटी लावली त्यांना राग आला हे म्हणणं अजिबात योग्य नाही. ज्ञानोबाराय ताटी लावून का बसतात? मुक्ताबाईच्या मुखातून अभंग यावे म्हणून बसतात, असा तिसरा अर्थ आपण सांगितला होता. या सगळ्या गोष्टीचा दृष्टीने विचार आपण केला तर त्या पद्धतीने सुद्धा विचार करताना आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या गोष्टीने विचार करताना ताटी लावून बसतात. याच्या पाठीमागं सर्वसामान्य समाजाला एक पद्धतीचा ज्ञानेश्वर महाराजांचा तो उपदेश आहे. त्यामुळे ताटीचे अभंग हे ज्ञानोबारायांनी ताटी उघडावी आणि बाहेर यावं याच्याकरिता जरी असले तरी सर्वसामान्याच्या जीवनामध्ये लागलेली ताटी उघडावी म्हणून ताटीचे अभंग. हा एक लीला आहे. ती झोपडी आहे, त्याला ते झापड लावून टाकलं, आतमध्ये जाऊन बसले, हे सगळं ठीक आहे. ह्या सगळ्या लीला संतांना सर्वसामान्य पद्धतीने कराव्या लागतात. मी मागेच बोललो आपल्याला एरवी इतकं सगळं होण्याची आवश्यकता सुद्धा नसते, पण ही लीला का करावी लागली? चरित्र ही दोन पद्धतीची असतात ना. मी मागे बोललो एक लीला चरित्र असतं आणि दुसरं अनुभव्य चरित्र असतं. संतांना या पद्धतीने काही लीला करून सर्वसामान्य समाजाला एक पद्धतीचा उपदेश याच्यातून द्यायचा असतो. एरवी ज्ञानोबारांना राग येण्याचा विषयच येत नाही ना. राग येण्याकरिता ज्या मनामध्ये राग निर्माण होतो ते मन तरी जागेवर पाहिजे ना.
जे मन उन्मनी अवस्थेमध्ये गेलेलं आहे तिथं राग येणार कुठून महाराज? ज्या मनाची स्थिती न मन या स्थितीमध्ये गेलेली आहे तिथं अशा पद्धतीचे विकार निर्माण तरी कुठे होणार? पण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही उर्म्या निर्माण होतात आणि त्या उर्म्या निर्माण झाल्यानंतर माणूस जो उद्विग्न होतो त्या उद्विग्नतेतून सुद्धा माणसाने कधी काळी बाहेर यावं आणि आपलं जे विहित कार्य आहे ते समाजामध्ये करत राहावं. या पद्धतीचं एक उपदेश ज्या अभंगातून समाजाच्या समोर येतोय ते ताटीचे अभंग. माझं बोलणं लक्षात आलं का? बघा, आपण उद्विग्न जरी झालो, खिन्न जरी झालो, उदास जरी झालो, समाजापासून मला दूर व्हायचं असं जरी कधी काही आम्हाला वाटायला लागलं आणि आम्ही एखाद्या एकांत जागेवर जरी बसलो तरी ज्ञानोबा सांगतात जो समाज सुधारक असतो, ज्याला विशिष्ट कार्याकरता जो अवताराला आलेला असतो त्यानं असं एका जागेवर बसून राहायचं नसतं. माणसाने समाजापासून दूर जायचं नसतं, उलट समाजात राहून समाज सुधारण्याचं काम करायचं असतं. आणि म्हणून समाज सुधारण्याचं काम करण्याकरिता असं दूर जाऊन जमणार नाही, याच्यातून बाहेर आलं पाहिजे. आता ही जी ताटी लागली असं म्हटलं जातं, हे एक लौकिक अर्थ आहे की ती झोपडी आहे त्याचा तो दरवाजा लावला. पण ही जी ताटी लागली या ताटीचा वेगळा अर्थ आणखीन काय करता येईल? सामान्य माणसाच्या जीवनातही ताटी लागली. मी आपल्याला मागे एक बोललो होतो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला, हे भगवद्गीता नावाचं तत्व आपल्या समोर मांडलं. हा झाला एक लौकिक विचार. पण तो जो अर्जुन आहे त्या काळातला तो एकच असलेला अर्जुन आज मात्र क्षणाक्षणाला अर्जुन आहे. कारण अर्जुन या शब्दाचा अर्थ द्विधा मनस्थिती. अर्जुन या शब्दाचा अर्थ हे करावं का ते करावं असं वाटणं, आणि हे करावं का ते करावं वाटणं हे आमच्या जीवनात रोज घडत आहे. त्यामुळे आम्ही रोजच अर्जुन आहोत किंवा क्षणाक्षणाला अर्जुन आहोत. आणि मग क्षणाक्षणाला झालेल्या अर्जुनाला जो तत्वज्ञानाचा उपदेश ज्या ग्रंथांनी दिला जातो तो गीता ग्रंथ आहे. हा जसा मी लौकिक किंवा एक लीला विचार तिथं मांडला तसाच विचार मला इथं मांडायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावली म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा ताटी लागली जाते. आता प्रश्न असा आहे की ही ताटी नेमकी कशाची? ज्ञानोबांनी ताटी लावली, आम्ही म्हणतो ती जोडली. ताटी या शब्दाचा सरळ अर्थ आपण केला होता दरवाजा. जरा आणखीन सोपं बोलायचं झालं तर ताटी लावणं याचा अर्थ दरवाजा लावून घेणं. ताटी लावणं याचा अर्थ स्वतःला आतमध्ये कोंडून घेणं, बरोबर आहे? असा एक सामान्य अर्थ. ताटी लावणं या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला स्वतःला ज्ञानोबांनी कोंडून घेतलं ते कळण्याकरता. आता हे कोंडून घेणं म्हणजे नेमकं काय? सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा रोजच ताटी लागते, नित्य ताटी लागते. सामान्य मनुष्य सुद्धा कोंडून घेतोय. आता सामान्य माणसाची नेमकी ही ताटी कोणती आहे? आमच्या घराचा दरवाजा लागणं ही ताटी हा लौकिक अर्थ झाला. बऱ्याचदा आमचं घर किंवा दरवाजा बंद असतो. म्हणजे पूर्वी काळी असं वर्णन केलं जायचं की पूर्वी मोठे मोठे वाडे असायचे आणि त्या वाड्याला कमीत कमी 5 ते 6 दरवाजे असायचे पूर्वीच्या वाड्याला. म्हणजे पूर्वेकडून दरवाज्यामध्ये कोण येतो, पूर्वेकडून कोण यायचं, पश्चिमेकडून कोणी यायचं, उत्तरेकडून कोणी यायचं, दक्षिणेकडून कोणी यायचं, असं ते ठरलेलं असायचं. म्हणजे ते दरवाजे असायचे. किंवा बऱ्याचदा काही काही जुने वाडे होते त्या वाड्यांची सगळी रचना तशा पद्धतीने असायची. आणि जरा पुढे बोलायचं झालं तर आत्ताच्या काळामध्ये इतके दरवाजे आपल्याला बघायला मिळत नाही. इतके दरवाजे आत्ताच्या काळामध्ये पाहायला मिळत नाहीत. आत्ताच्या काळामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये एकच दरवाजा कायम बंद, एकच दरवाजा आणि कायम बंद. त्या दरवाजाला काही नाही, तो कायम लावलेला असतो, कायम लावलेला असतो तो दरवाजा. आता हा झाला लौकिकाचा भाग. पण ही जी ताटी आहे, हा जो दरवाजा आहे तो मला व्यवहारातला दरवाजा सांगायचा नाही, मला परमार्थातला दरवाजा सांगायचा. मानवी जीवाच्या ठिकाणी सुद्धा एक दरवाजा लावलेला आहे, एक ताटी लागलेली आहे. आणि ती ताटी किंवा तो दरवाजा जो आहे तो अज्ञानाचा आहे. ती अज्ञानाची ताटी आहे. ही अज्ञानाची ताटी अशी गमतीची आहे, काही केल्याने लवकर निघत नाही. आणि ही ताटी जरा आणखीन पुढे बोलायचं झालं तर कोणत्या वयोगटामध्ये लागते हा विषय नाही, सर्व वयोगटामध्ये ही ताटी अनेक जण लावून घेतात. बालवयातली ही ताटी वेगळी असते, तारुण्यातली ताटी ही वेगळी असते, प्रौढावस्थेतली ताटी वेगळी असते, वृद्धावस्थेतली ताटी वेगळी असते. आपल्याला काय वाटतं? बालवयामध्ये अज्ञानाची ताटी लागली आहे आणि वृद्ध झालेल्या माणसांनी ती ताटी उघडली आहे असं वाटतं? झाली की ती अज्ञानाची टाकी आमची उघडली असं म्हटलं जातं?
नाही असं होत. असे कित्येक वृद्ध आहेत की आणखीनही ती अज्ञानाची टाकी तशीच आहे. जरा पुढे माफी मागून बोलतो, बहुतांशी सामान्य मनुष्य तर ती अज्ञानाची टाकी लावूनच ती ओढेल असं सांगता येत नाही. काय ही अज्ञानाची टाकी? जी अज्ञानाची टाकी लागली जाते ही अज्ञानाची टाकी आहे तरी नेमकी कोणती? तर बऱ्याचदा अशी गंमत होती. आमचे वडील गुरुवर दादा एक सांगत असतात, बऱ्याच थोडक्यात काय, अज्ञानाची टाकी म्हणजे न कळणं, टाकी लागणं म्हणजे न कळणं, आणि टाकी उघडणं म्हणजे कळणं. एक साधी अर्थ, मी सोपे सोपे अर्थ सांगत जातो. टाकी लागणं आणि टाकी न लागणं, टाकी उघडणं म्हणजे कळणं, टाकी लागणं म्हणजे न कळणं. आणि गमतीने आमचे दादा सांगत असतात, कीर्तनामध्ये लहान लहान मुलं पण असतात आणि मोठी मोठी माणसं पण असतात. तो कीर्तनामध्ये बघा, मग ती लहान जी मुलं असतात, आता जी लहान लहान मुलं की आपण काय म्हणतो यांना कळत नाही, ही जी लहान मुलं त्यांना नेमतं म्हणतात, त्याला काय आपल्याकडे शब्द नेमतं. पण जी मोठी मोठी माणसं असतात त्यांना जाणतं म्हणतात, कारण कळतं यांना पान. ही अशी नेमती आणि अशी अशी मोठी मोठी असते जाणती. मग ते कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन असतं. मग ते विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की ही जी नेमकी असतात ना ती लगेच टाळ्या वाजवतात, विठ्ठल 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 टाळ्या वाजवतात. त्यांना कळत नाही, त्यांना कळत नाही. पण ही जी जाणती असतात ना ती अशी हात बनवून बसलेली असतात, कारण कळतं ना फार. मग माझा प्रश्न पडतो की टाकी यांना लागली का यांना लागली? माझा हा विषय होता. टाकी नेमकी कोणती लागली, कोणाची? टाकी या शब्दाचा अर्थ जर अज्ञान असा आहे, तत्वज्ञानामध्ये याला आवरण असं म्हटलं जातं. अज्ञानाच्या दोन शक्ती, एक आवरण नावाची शक्ती आहे, दुसरी विक्षिप्त नावाची शक्ती. ऐका, आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या दोन शक्ती असतात. एका शक्तीचं नाव आहे आवरण आणि दुसऱ्या शक्तीचं नाव आहे विक्षेप. आवरण नावाची शक्ती ज्ञानाने निवृत्त होऊन जाते, किंवा आवरण नावाची टाकी ही ज्ञानाने निवृत्त होऊन जाते. विक्षेप नावाची जी टाकी आहे ती मात्र प्रारब्ध संपल्याशिवाय निवृत्त होत नाही. हा वेदांत शास्त्राने दिलेला निर्णय आहे किंवा सिद्धांत आहे. आता हा फार मोठा खोल विचार आहे, मला जास्त विस्तारात जायचं नाही. आवरणाची निवृत्ती होण्याकरिता ज्ञानोदयच व्हावा लागतो. ही आवरण नावाची अज्ञान, आवरण या शब्दाचा अर्थ झाकण, आवरण या शब्दाचा अर्थ झाकण. महाराजांचे शब्द आहे, जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणे, लोपणे होते पारिकपणे ठाव चळणे चुकविला. तुकाराम महाराजांचे शब्द. महाराज सांगतात जुनाट जुगादीचं नाणं आहे, बहुता काळाचं ठेवण आहे. लोपणे, लोपणे या शब्दाचा अर्थ झाकणे होते, हे झाकलेलं आहे. मग याच्यावरचं झाकण काढलं पाहिजे. याच्यावरचा हा जो काही आवरणाचा पडदा आहे तो काढला पाहिजे. ते आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत टाकी लावून माणूस असतो, आणि ते आवरण निघणं म्हणजे हे टाकी उघडणं, हे सामान्य अर्थ. आता ही जी अज्ञानाची टाकी आहे, ही अज्ञान म्हणजे तरी नेमकं काय? इथे बसलेल्यापैकी माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो, तुम्ही म्हणता अज्ञानाची टाकी, अज्ञानाची टाकी, अज्ञानाच्या टाकी. पण ही अज्ञानाची टाकी, पण याच्यातलं अज्ञान म्हणजे तरी काय? अज्ञान या शब्दाचा अर्थ तरी काय? तत्वज्ञानाने सांगितलेला अर्थ अगोदर सांगतो. वेदांतांनी याचा अर्थ सांगितलाय, अनादि भावरूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम अज्ञानम. अनादि आहे, भावरूप आहे, आणि ज्ञानाने जे बाध्य आहे त्याला अज्ञान म्हटलं जातं. समजा हे लवकर आपल्यालाही लक्षात आलं. अनादि म्हणजे ज्याची उत्पत्ती नाही, भावरूप म्हणजे ज्याच्या पद्धतीने ज्याची प्रचिती यायला लागते, आणि ज्ञान बाध्यत्व म्हणजे जे ज्ञानाने बाध्य होतं. ज्याची उत्पत्ती नाही पण ज्ञानाने बाध्य आहे त्याचं नाव अज्ञान. ऐका, वेदांतातला अत्यंत क्लिष्ट विषय मला माहिती आहे, पण मी सोपा करून सांगणार आहे. ज्याची उत्पत्ती नाही, अज्ञानाची ना मायेची उत्पत्ती सांगता येत नाही. माया ही अनादि सांगितलेली आहे, माया ही अनादि सांगितलेली आहे आणि अंतवती सांगितलेली आहे. हे अज्ञान, ही माया, ही अविद्या अनादि. अनादि या शब्दाचा अर्थ उत्पत्ती नाही. कोणापासून सांगणार, कधीपासून आलं माहित नाही, चालत आलं एवढं नक्की आहे. बरं, पण अनादि जरी असलं तरी हे ज्ञानाने बाध्य आहे. ज्ञानाने मात्र याचा काय होतोय, नाश होतोय. अज्ञान कधी निर्माण झालं, कुठून निर्माण झालं हे सांगता येत नाही, पण ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने मात्र त्याची निवृत्ती आहे. हा वेदांताचा अतिशय पक्का सिद्धांत आहे. त्याच्यात अगदी कसलीही पद्धतीची अडचण नाही. मला बोलायचंय ते पुढचं. हे झालं अज्ञानाचं स्वरूप. पण तुम्हा आम्हाला कळेल असं हे अज्ञान कशा पद्धतीने सांगता येईल. कुणीतरी इथं बसलेला सामान्य मनुष्य विचारेल,
हे सगळं झालं, पण ही अज्ञानाची ताटी लागली म्हणजे आमच्या दृष्टीने काय? तुम्ही म्हणता की सामान्य माणसालाही अज्ञानाची ताटी लागते, कोणत्या वयामध्ये लागते सांगता येत नाही, काय आहे नेमकं त्याचं स्वरूप? हाच प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारला. देवा, हे अज्ञान म्हणजे तरी काय रे? त्याचं स्वरूप तरी सांग. भगवंतांनी फार गोड सांगितलं. भगवान सांगतात, अर्जुना, तरी संभवाने जी जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होये तो सुजया. ऐका, मी त्याची स्वरूप सांगतो. संभवाने जी जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होये तो सुजया. एवढ्यावर थांबत नाही. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरून नुतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला केलेलं हे अज्ञानाचं लक्षण निरूपण आहे. ऐका, आपला विषय काय चाललाय? ज्ञानेश्वर महाराजांनी टाकी लावली होती, मुक्ताबाईंनी ती टाकी उघडली. हे काल सगळं झालं. कोणते अभंग होते, काय होते, सगळं झालं. मला आता ज्ञानोबाईंच्या चरित्रातल्या टाकीचा अर्थ आमच्या जीवनामध्ये कसा लागू पडतो हे सांगायचं आहे. कारण आपला विषयच आहे संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व तत्वज्ञान. त्यामुळे मला त्यातलं तत्वज्ञान सांगायचं आहे. मी काल लौकिकाचं चरित्र सांगितलं, जे काही लौकिक किंवा जे लीला चरित्र आहे ते कसे गेले आतमध्ये, कशा मुक्ताबाईने हाका मारल्या ते सांगितलं. आता मला थोडं वेगळं सांगायचं आहे. आज थोडं सामाजिक अंगाने बोलायचं. त्याचं कारण असं आहे, आजचा दिवस हा रविवारचा आहे. रविवारी वेगळं सांगावं लागतं, शनिवारी वेगळं सांगावं लागतं. रविवारचे श्रोते जे असतात त्यांच्याकरता रविवारचंच मांडावं लागतं, नेहमीच मांडून जमत नाही. सगळीच आदरणीय मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. रोजच्या सगळ्या व्यस्ततेमध्ये त्यांना येणं शक्य होत नाही. रोज प्रवचनाला यावं अशी इच्छा असूनही कर्मयोगाला प्राधान्य आपल्या द्यावं असं भगवंतानीच अर्जुनाला सांगितलेलं असल्यामुळे आपल्या वार्षिकमधली अत्यंत कर्मयोगी असणारी मंडळी जरी 6 दिवस आम्हाला नाही प्रवचनाला जमलं तरी कमीत कमी रविवारी तरी महाराजांच्या प्रवचनाला आणि भगवंत मंदिरामध्ये जावं या अपेक्षेने उपस्थित असणारी सर्व मंडळी, विशेष करून परगावून आलेली आजही अनेक मंडळी आहेत. जसं काल अनेक पूजनीय मंडळी काल आपल्या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित होती, परवा होती, तेरवा होती, तसं आजही पंढरपूर, मंगळवेढा या सर्व भागामध्ये धनश्री परिवार फार मोठा परिवार आहे. धनश्री पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट बँक याच्या माध्यमातून जवळजवळ खूप मोठं सामाजिक आर्थिक कार्य ज्यांच्याकडून होत आहे असे धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा आणि सीताराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्वा आदरणीय श्री शिवाजीराव काळुंगे सर आज आपल्या प्रवचनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अंतःकरणपूर्वक त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. आपल्याला मागेही बोललो की अनेक वर्ष झालं, गेली 4-5 वर्ष झालं प्रतिवर्षी आदरणीय काळुंगे सर आपल्या प्रवचनमालेमध्ये उपस्थित असतात आणि आपल्या या श्रावणातली प्रवचनमाला पाहूनच त्यांनी मंगळवेढ्यामध्ये त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 5 दिवसाची प्रवचनमाला गुरुपौर्णिमेच्या नंतर सुरू करून 5 दिवसाची ती प्रवचनमाला अतिशय चांगल्या पद्धतीने गेली जवळजवळ 5 वर्ष झालं अव्याहतपणे या ठिकाणी चालवलेली आहे. त्यामुळे आदरणीय काळुंगे सर, त्याचबरोबर मंगळवेढ्यातली आमची सगळीच मंडळी, मोरे सर असतील, शिवाजीराव भटांकर असतील, ही सगळी मंडळी सुद्धा आमची मंगळवेढ्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना नमस्कार करतो. त्याचबरोबर आमच्या पंढरपूरच्या जवळ जे भोसे नावाचं गाव आहे आणि त्या भोस्याचे आदरणीय माझं श्रद्धास्थान माझे मामा आदरणीय श्री रावसाहेब तात्या पाटील. खरं तर नातं जरी आमचं अगदी जवळचं असलं तरी सुद्धा त्या नात्यापेक्षा सुद्धा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ते माझ्याकडे फार वेगळ्या नजरेने बघतात आणि माझ्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करतात. त्यामुळे रावसाहेब तात्या गेली 3 दिवसापासून मला सांगतायत की मला एक दिवस यायचं आहे. आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. पण सगळीच मंडळी इथं दिग्गज आहे म्हणून मला टाकीचा जरा वेगळा अर्थ आपला समोर मांडायचा. ही टाकी मांडत असताना अज्ञानाची टाकी आम्हाला लागते. त्या अज्ञानाचं स्वरूप काय? भगवंतांनी इतकं गोड सांगितलं. भगवान म्हणतात, अर्जुना, तरी संभावनी जी जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होय तो सुजया. अज्ञान कशाला म्हणायचं? टाकी कशाची लागली? भगवान म्हणतात, काही लोकांना जी टाकी लागली ना, तरी संभावनीय जी, भगवंताचे शब्द कुणी वाईट वाटून घेऊ नका,
भगवान म्हणतात या जगामध्ये काही काही माणसाला ताटी लागली, कशाची माहिती आहे? प्रतिष्ठेची लागली. प्रतिष्ठेची ताटी लागली. काही माणसं अशी की त्या प्रतिष्ठेच्या ताटीमध्ये अडकून पडली. त्यांच्या जीवनामध्ये जी ताटी लागली ती प्रतिष्ठेची, काहीतरी स्वप्रतिष्ठा, मी कमवलेली प्रतिष्ठा, आणि या प्रतिष्ठेच्या ओझ्याखाली ते इतके डुंबून गेले की त्यांना मोकळं होता येईना. आणि म्हणून प्रतिष्ठेची एक ताटी या जगामध्ये लावून घेतलेला माणूस आहे. एवढ्यावर भगवान म्हणून थांबत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, आणखीन एक ताटी म्हटले. कोणती? जो मानाची वाट पाहिजे. म्हटले आणखीन एक ताटी म्हटले अर्जुना, तुला माहित नाही. म्हटले कशाची? सामान्य माणसामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये एक ताटी लागली. कोणती? मला कुठे बोलवलंय तुम्ही? आता आम्हाला कुठलं विचारतात ते? अर्जुनाने विचारलं, देवा हे कळे ना. देवाने सांगितलं, अर्जुना की अशी एक टाकी लागली आणि ती कशाची आहे? मानाची टाकी आहे म्हटले. काही ही मानाची टाकी आहे. जो मानाची वाट पाहतो ती मानाची वाट बघतात, त्यांना मान लागतो, मान लागतो त्यांना, त्याच्याशिवाय ते येत नाहीत म्हटले. बोलवावं लागतं, यावं लागतं. असं आहे महाराज. कळाल्यानंतर जाणं वेगळं आणि कळून सुद्धा न जाणं वेगळं. आमचे गुरुजी सांगायचे, काही ठिकाणी म्हणजे एक लौकिकातून बोलायचे, काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये, एक. काही ठिकाणी बोलविलं तरच जावं, दोन. आणि काही ठिकाणी न बोलविता जावं, तीन. ते असं सांगायचे. ते म्हणायचे काही ठिकाणी कितीही बोलवली तरी जाऊ नये. कुठं कितीही बोलव तरी जाऊ नये? देवाच्या मंदिरात कशाला बोलायचं म्हणून फोन केली बघतात, जाऊ नये. असली जी ठिकाणं आहेत ना, व्यसनाची जी ठिकाणं आहेत ना, किती बोलवलं तरी जाऊ नये. मद्यप्राशन करण्याची जी ठिकाणं आहेत तिथं कितीही बोलवलं जाऊ नये. नको नको ती व्यसन करणारी जी ठिकाणं आहेत तिथं कितीही बोलवलं तरी जाऊ नये. बोलवलं तरी जाऊ नये, एक. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, बारशाला, लग्नाला, बरोबर आहे. कळालेलं असतं. आपण जर म्हणलो ना, अहो ते अमुक अमुक तुमच्या शेजारी त्यांच्या मुलाचं बारसं आम्ही निघालो तो आम्हाला कुठे बोलू. आपण म्हणलं चला आता असं असतं कुठं बोलवलं तरच जावं, हा व्यवहार. पण काही ठिकाणी न बोलविता जावं, जिथं भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, तिथं आमंत्रणाची वाट बघू नये, न बोलविता जावं. पण अशाही ठिकाणी जो मानाची वाट बघतो, भगवान म्हणतात अर्जुना ही एक टाकीच लागलेली आहे. अशाही ठिकाणी मानाची वाट बघतो. एक प्रतिष्ठेची टाकी आहे, दुसरी मानाची टाकी आहे, स्वतःचं नाव घेण्याची टाकी आहे, सत्काराची टाकी आहे, सन्मानाची टाकी आहे. आणि याहीपेक्षा जरा पुढली टाकी अशी सांगितली, गर्वे पर्वताची शिखरी तैशी महत्वावरून उतरे. अरे ज्या पद्धतीने उंच असलेला पर्वत असा ताठर असतो, तो कधीही खाली मान घालत नाही, तसं काही काही माणसं अशी गर्वाने फुगून गेलेली असतात, ती कसल्याही पद्धतीने विनयतेला यायला तयारच नसतात. अशी गर्वाची आलेली जी काही ठिकाणं आहेत किंवा गर्वाची आलेली जी एक उर्मी आहे, भगवान म्हणतात अर्जुना ही सुद्धा एक टाकीच आहे म्हटलं. अहंकाराची ही एक टाकीच आहे. ही टाकी अशी गमतीची असते, कधी आतमध्ये येईल सांगता येत. नामदेवांचे शब्द आहेत, अहंकाराचा वारा नोलागो राजेसा, कुठून कसा येईल सांगता येत नाही. आणि ही एक टाकी आहे. आणि म्हणून जे मानाची वाट बघतात, जे प्रतिष्ठेमध्ये भरून गेलेली आहेत, प्रसिद्धीला भरून गेलेली आहेत, जे अहंकारामध्ये आहेत, ही एक टाकीच आहे. भगवान त्याच्या पुढे जरा बोलतात, ऐका. हे झालं प्रापंचिक माणसाच्या दृष्टीने. भगवान म्हणतात अर्जुना तुला काय वाटलं? परमार्थ करणारी जी माणसं ती टाकी उघडून चाललेली आहेत असं वाटतं. बघा ना भगवंताचे शब्द किती प्रखर आहेत. भगवान म्हणतात अर्जुना अशी प्रापंचिक माणसाला तर टाकी लागलेलीच आहे, पण तुला काय वाटतं परमार्थ करणाऱ्यांना टाकी उघडली असं वाटतं का? भगवान म्हणतात अर्जुना परमार्थामध्ये सुद्धा अशी गंमत झाली आहे. म्हटले अंगी वरी वरी चर्ची जना ते अभ्यार्चिता वंची तो जाण पा अज्ञानाची खाणी येत. भगवान म्हणतात अर्जुना परमार्थाच्या नावाखाली सुद्धा एक पद्धतीचा प्रपंचच करणाऱ्याची संख्या भरपूर अलीकडल्या काळामध्ये होऊ लागली. आणि ही परमार्थाच्या नावाखाली प्रपंच करणारी जी माणसं आहेत ना, त्यांनी सुद्धा परमार्थात राहून एक पद्धतीची टाकीच लावून घेतली. राहिलेत परमार्थात बरीचशी अशी असतात, दाखवायचा आहे परमार्थ पण
पण चालतो प्रपंच. मी अनेक वेळेला सांगत असतो, लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला होता कोण? रावण. पण दिसत कोण होता? साधू. आहे कोण? रावण. आणि दिसतोय कोण? मी आणखीन एकदा विचारतो, आहे कोण? घाबरू नका, बोला. मेलाय कोण? येत नाही इथं, काय काळजी करू नका. आहे कोण? रावण. दिसतो कोण? मी हे 3-3 वेळेस का सांगायला लागलो सर? याचं कारण आहे, अलीकडल्या काळात सुद्धा आहेत रावण, पण दिसायला लागले साधू म्हणून बोलायला लागलो, बाकी काही नाही. आजच्या काळात तर काही असे कमी आहेत का? स्वतःला साधू म्हणून घेणारे, संत म्हणून घेणारे असे काही कमी आहेत का? असे साधू भोंदू लोक सुद्धा या जगामध्ये पुष्कळ आहेत. आणि मग अर्जुनाला भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, असे स्वतःला मी संत म्हणून घेणारे आहेत ना, ही सुद्धा एक पद्धतीची टाकीच आहे म्हटले. ही सुद्धा एक पद्धतीची टाकी आहे. कारण संत कधी मी संत म्हणत नसतो. मी संत हा संत शब्द, संत ही पदवी नाही, संत हे विशेषण नाही, संत ही उपाधी नाही, तर संतत्व ही एक अवस्था आहे. ही एक अवस्था आहे. ती अशी कुठून मिळत नसते, ती अशी कुठून घ्यायची नसते, ती कुठून बाजारात कुठल्या मिळत नसते, आणायची नसते, स्वतःला लावून घेत त्यांनी होत नसते. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःला संतत्व म्हणून घेणं, साधुत्व म्हणून घेणं, ही सुद्धा एक परमार्थाच्या नावाखालची टाकीच आहे. आणि म्हणून ही सुद्धा टाकी जी लागली जाते, यालाच अज्ञानाची टाकी असं म्हटलं जातं. आणि म्हणून या टाकीतून बाहेर पडावं. जरा सोप्या शब्दात बोलायचं झालं तर या विकाररूपी, विषयरूपी टाकीतून बाहेर पडावं. आणि या सगळ्यातून ज्यावेळेस बाहेर पडतो, कामक्रोध लोभ निमादे ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली. या सगळ्यातून ज्यावेळेस बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर जी स्थिती येते, ती स्थिती परमशांतीची स्थिती असते. ती स्थिती परमशांतीची आहे. आता ही परमशांतीची स्थिती ही झालं ताटी लागण्याचं. आता ताटी उघडल्यानंतर माणूस कसा असतो? ताटी लागल्यानंतरची ही स्थिती आहे. पण ताटी उघडल्यानंतर कसं? ताटी लागल्यावर काय काय करतो? मानाची वाट बघतो, प्रतिष्ठेमध्ये गुंततो, किंवा गर्वामध्ये राहतो, किंवा स्वतःला परमार्थाच्या नावाखाली एक पद्धतीचा प्रपंचच करतो. ही झाली ताटी लागलेली माणसं. ताटी उघडलेली माणसं कशी आहेत हे सांगताना भगवंतांनी अर्जुनाला फार गोड उत्तर दिलं. भगवान म्हणतात, अर्जुना, तरी गिळून ज्ञाते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हरते निरुते ते शांती पैका. ज्यांची ताटी उघडलेली आहे ना, ते परमशांतीला पोच झालेली असतात. ही ताटी उघडणं वयावर अवलंबून नाही, ही ताटी उघडणं वृत्तीवर अवलंबून आहे. माझं बोलणं लक्षात येते का बघा? ताटी उघडणं वयावर अवलंबून नाही. जरा पुढे बोलतो, जसं ताटी कोणत्याही वयात लागू शकते, ताटी कोणत्याही वयात लागू शकते, तसं ही ताटी उघडणं वयावर अवलंबून नाही. आपल्याला असं वाटतं की एवढी वर्ष झालं म्हणजे ताटी उघडेल, नंतर उघडेल. नाही नाही, ताटी उघडणं वयावर नाही, ताटी उघडणं वृत्तीवर आहे. विचार करण्यासारखा. ज्ञानेश्वर महाराज अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात आणि अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतात. विचार करा, किती कमी वयामध्ये ताटी उघडली, किती कमी वयामध्ये. आता अलीकडल्या काळात हे सांगायचंही अवघड झालं. हे एका वडिलांनी मुलाला सांगितलं, अरे तुला कळतं का, ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तू 16व्या वर्षी नापास होतोस. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही का तुला? चरित्र माहित नाही का? ऐकलं नाही का बोधले महाराजांच्या मुखातून? ते पोरग इतकं गमतीच होतं, त्या पोरांनी वडिलाला उलटा प्रश्न केला, तुम्हाला माहित नाही का ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली? वाचवायला बसलाय. त्यामुळे पोरं कुठलं चरित्र पाठ करतील सांगता येत नाही. उलट आहे. पण ताटे उघडणं हा वृत्तीवर अवलंबून. वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईल. हे बोलताना भगवान सांगतात, अर्जुना, तरी गिळून ज्ञाते, ज्ञाता ज्ञानही मागवते. आता एवढं सांगतो फक्त, ही परमशांती काय आहे? ज्ञेयाते गिळोनी, ज्ञाता ज्ञानही मागवते. आता ज्ञेय कशाला म्हणायचं, ज्ञाता कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं? ज्याला त्रिपुटी म्हटलं जातं. एका वाक्यात सांगतो, ज्ञेय जो विषय असतो तो ज्ञेय आहे. त्या विषयाला जो पाहणारा असतो तो ज्ञाता आहे. आणि पाहणाऱ्यापासून विषयापर्यंतची जी स्थिती असते ते ज्ञान. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. आणखी भगवंताची मूर्ती आहे. कल्पना करा, इथं आपण सगळे त्यांचे भक्त आहोत. भगवंताची मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे आम्ही पाहतोय, भगवंताकडे आम्ही पाहतोय. ज्याच्याकडे पाहतोय ते ज्ञेय आहे. जो पाहणारा आहे तो ज्ञाता आहे. आणि ज्ञाता
मी कालही बोललो, मी कालही प्रक्रिया सांगितली. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे विषयापर्यंत जाते, विषयाचा आकार होते आणि मग विषयाचं ज्ञान होतं. हे अंतःकरणाची वृत्ती जिथून जाते हा ज्ञाता, ते ज्ञेय, आणि हे जे आहे ते ज्ञान. आता भगवान अर्जुनाला सांगतात टाकी उघडणं म्हणजे नेमकं काय. टाकी लागलेलं कळालं ना, आता टाकी उघडलेलं सांगतो. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना ज्ञेयाती गिळोनी. आता हे जे ज्ञेय आहे हे ज्ञेयच आता राहिलं नाही, ते ज्ञेय ज्ञेय म्हणून राहिलं नाही, त्याला गिळोनी म्हणजे ज्ञेयाच्या पलीकडे ज्यावेळेस हा जीव पोहोचतो, जी आलंबन आहे त्या आलंबनाच्या पलीकडे जेव्हा हा जीव पोहोचतो, आता ज्ञेयाच्या पलीकडे गेल्यानंतर ज्ञाता राहील का. ज्ञेयाच्या पलीकडे गेल्यानंतर ज्ञाता राहील का. जाऊ द्या, सोपं उदाहरण देतो. हे सगळं दृश्य आता ऐका. हे करण्याकरता दुसरं उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत तुम्ही होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. आपल्याला काय काम आहे दुसरं, सोडायचं. हे सगळं दृश्य आहे. मी उदाहरण सोपी देतो आपल्याला कळेल असं. हे सगळं दृश्य आहे. हे दृश्य आहे आणि याला मी पाहणार आहे म्हणून तुम्ही स्वतःला नाव काय ठेवलं, द्रष्टा. एवढं तर बरोबर आहे. हे दृश्य आणि याला जो पाहणारा असतो, पाहणाऱ्याला नाव काय येतं, द्रष्टा. द्रष्टा या शब्दाचा अर्थ पाहणारा, आणि ज्याला पाहिलं जातं ते दृश्य, आणि जे घेतलं जातं ते दर्शन. द्रष्टा, दर्शन, दृश्य ही त्रिपुटी आहे. द्रष्टा, दर्शन, दृश्य. हे दृश्य आहे, हा द्रष्टा आहे, आणि हे जे पाहिलं जातं हे दर्शन आहे. बरोबर आहे. आता पुढे ऐका. आता हे दृश्यच राहिलं नाही. कल्पना करा, हे दृश्यच राहिलं नाही. आता दृश्यच राहिलं नाही मग द्रष्टा असेल का. द्रष्टा हा शब्द कधी येतो, दृश्य असेल तर. दृश्यच नसेल तर द्रष्टा कुठून येईल. बर, कळालं. हा, पण आणखीनही कळालं. असं जर वाटत असेल तर आणखीन सोपं सांगतो, आणखी एक उदाहरण देतो. याच्याही पलीकडलं सोपं उदाहरण देतो. आपल्या घरात आरसा असतो का. जाऊ द्या, आता हे उदाहरण देतो. आरसा असतोच. आरसा असतो म्हणजे काय, आरसा असतोच. बाकी काही नसलं तरी चालेल, आरसा पाहिजे लोकांना. एवढं त्याच्यात बघूनच आम्ही येतो. सगळं नीटनेटकं असावं. वपुकाळी सरांच्या एका व्याख्यानातलं वाक्य आठवलं. ते म्हटलं ज्याला केस नाही, जे टक्कल आहे, त्याच्या ठिकाणी एक गोष्ट चांगली असते. म्हणजे का, ते नेहमी नीटनेटकं असतं. केस असली की ते सारखं नीटनेटकं ठेवावं लागतं ना, सारखं आपल्याला बघावं लागतं. सारखं त्यातल्या त्यात जर फोटो काढणारा कोणी आला मग तर थांबा, सगळं उभं जिथल्या तिथं सगळं. आता सध्या जो खर्च आहे तो त्याच्यावर जास्त आहे, कुटुंबाचा सौंदर्य प्रसाधनावर जास्त खर्च आहे आता. ते म्हणून ते वपुकाळी सर सांगतात ज्याला केस नाही त्याचा एक चांगला गुण आहे, ते नेहमी नीटनेटकं असतं. का, अहो ती नीटनेटकं करायची गरजच नाही, ते नीटकंच असतं, त्याला काय असतं असं. बरं, असो, विनोदाचा भाग सोडा. आरसा आहे. आता मला सांगायचं, आरसा आपण डोळ्यासमोर ठेवला. आरशामध्ये आपलं जे पाहिलं जातं ते काय असतं, प्रतिबिंब. अगदी बरोबर बोलला. आरशामध्ये जो चेहरा दिसतो त्याला तुम्ही काय म्हणता, प्रतिबिंब. आता मला पुढे बोलायचं आहे, हे प्रतिबिंब आहे म्हणून याला काय म्हणायला लागला, मूळ चेहऱ्याला तुम्ही बिंब. कारण प्रतिबिंब या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता, बिंब. म्हणजे याला तुम्ही बिंब म्हणायला लागला आणि याला काय म्हणायला लागला, प्रतिबिंब. याला प्रतिबिंब म्हणायला लागला म्हणून याला बिंब म्हणायला लागला. आता एक काम करा, हा आरसाच बाजूला काढा. आरसाच बाजूला काढल्यानंतर प्रतिबिंब राहिले का. मग प्रतिबिंबच नसेल तर याला बिंब तरी म्हणायची गरज पडेल का. प्रतिबिंबच नाही तर याला कुठून बिंब म्हणता, तसं दृश्यच नाही तर याला कुठून द्रष्टा म्हणता, तसं ज्ञेयच नाही तर याला कुठून ज्ञाता म्हणता. मग एकदा ज्ञेय निघून गेलं की ज्ञाता आणि ज्ञानही निघून जातं, आणि ही जी स्थिती असते ही परमशांतीची स्थिती असते. आणि या स्थितीमध्ये ज्यावेळेस जीव पोहोचतो त्याला म्हणायचं टाकी उघडणं. त्याला म्हणायचं टाकी उघडणं. ही टाकी उघडणं आहे. याचा अर्थ या सगळ्याच्या पलीकडे ज्याला आत्मस्वरूप स्थिती म्हटलं जातं, परमात्मस्वरूप स्थिती म्हटलं जातं, जे अहम ब्रह्म अस्मी अयम आत्मा ब्रह्म मी वासुदेव तत्वता ही स्थिती म्हटलं जातं. या स्थितीमध्ये ज्यावेळेस येतो ती जी स्थिती आहे ती टाकी उघडलेलीची स्थिती आहे आणि ती परमशांतीची स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा टाकीतून बाहेर येतात, आता कालचा विषय, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा टाकीतून बाहेर येतात, ज्ञानोबाईंनी ती टाकी उघडली. कुणी हाक मारली,
आमच्या मुक्ताबाईने हाक मारली. हाक मारताना मुक्ताबाई म्हणायला लागली, विश्वपट ब्रह्मदोरा ताती उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग इथून सुरू झालेला प्रवास मुक्ताबाईंनी थांबवला कुठं? तुम्ही तरुणी विश्वतारा ताती उघडा ज्ञानेश्वरा. मी पहिलं प्रमाण दिलं, विश्वपट ब्रह्मदोरा तातीच्या अभंगाची सुरुवात आहे. आणि तातीच्या अभंगाचा शेवट ज्या चरणामध्ये झाला ते चरण असं आहे, तुम्ही तरुणी विश्वतारा ताती उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानदादा, तुम्ही तरा आणि तरुण विश्वतारा. तर तुम्ही स्वतः तरायचं आणि पुन्हा विश्वाला तारायचं. याच्यात दोन गोष्टी आहेत. तुम्ही स्वतः तरुण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि स्वतः तरुण दुसऱ्याला तारणं हा दुसरा महत्वाचा शब्द आहे. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो तरण्याच्या भानगडीतच पडत नाही, ते गुंतलेलं असतं, त्याला ते नाहीच. म्हणजे आपल्याकडे आम्हाला जुने कीर्तनकार सांगताना असं सांगत असत, पामर, जिज्ञासू, मुक्त आणि भक्त असे 4 प्रकार असतात माणसांमध्ये. पामर, जिज्ञासू, मुक्त आणि भक्त. म्हणजे कशा पद्धतीने सांगितले जातात, किंवा याला छोट्या शब्दात जर करायचं झालं तर प्रकाराचे 3 तुका म्हणे केले असे जग. एक पामर आहे, दुसरा मुमुक्षु आहे, तिसरा मुक्त आहे आणि चौथा भक्त आहे. मुक्त आणि भक्त एकाच बसवता येतात. म्हणजे काय असतं की जो पामर आहे तो गुंतून गेलेला असतो. जनतरी देखे गुंतले संसारी स्मरण होतं त्यांचे त्यासी नाही. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो एवढा गुंतून गेलाय की स्मरण होतो त्यांचे त्यासी नाही. त्याला याच्यातून बाहेर पडावं लागतं, पडणं गरजेचं आहे. याच्याशी सुतराम संबंध नाही, काही नाही. काही लोक तर म्हणतात याचा ना आपला संबंधच नाही. काही लोक म्हणतात आम्हाला याचा आमचा संबंधच नाही. असे काही गुंतून गेलेली लोक असतात, त्यांना काही नाही. स्मरण होतं त्यांचे त्यासी नाही. स्वतःच स्मरण त्यांना स्वतःलाच नसतं. मी अनेक वेळेला गमतीने सांगत असतो, पूर्वीच्या काळामध्ये मी बार्शीहून जेव्हा काही खेडेगावांना कीर्तनाला जायचो, एसटीने जावं लागायचं. मी निजाम जवळ म्हणून फळावरचं गाव आहे, मग ते शेवटची एसटी असायची 7:15ची. आणि त्या एसटीने मी निघालो. शनिवारचा दिवस होता आणि शेवटच्या एसटीने निघालो. शनिवारच्या दिवशी बार्शीतून शेवटच्या एसटीने कधीच जाऊ नये हे तेव्हा मी ठरवलं. कीर्तनाला निघालेलो. आता शनिवारी संध्याकाळच्या वेळेला बाजारातली कशी असतात माहिती आहे आपल्याला. ते एक जण बसलं माझ्याजवळ, बसलेलं होतं, ते बसलेलं पिलेलं होतं ते. आणि एसटी निघाल्यानंतर ते गप बसलं नाही, बसल्या बसल्या माझा पाय खाजवायला लागला. खालून असा पाय खाजवायचा माझा. मला कळेल ना, मी 1-2 वेळेस असा झटका दिला तरी पण पुन्हा खाजवायचं. मी जरा लहान होतो, मी आपलं पण माझा का पाय खाजवायला लागला. तो म्हटलं मग माझा कुठं आहे, हुडकून द्या. स्मरण होतं त्यांचे त्यासी नाही. अशी जनतरी देखे गुंतले संसारी, अशी काही गुंतलेली असतात ज्याचं त्यालाच काहीच माहित नसतं. हा पामर जीव आहे, काही माहित नाही महाराज. काही उद्धाराची तळमळ नाही, सात्विकतेचा स्पर्श नाही. आपलं कुठेतरी या सगळ्याच्या दृष्टीने आपलं काहीतरी कल्याण व्हावं, आम्हाला कुठेतरी योग्य मार्गाला जावं. माझं कुटुंब, माझा परिवार, माझा समाज एका विशिष्ट स्थितीला यावा असं अजिबात या लोकांना वाटत नाही. कसलाही सात्विकतेचा, सज्जनतेचा आणि एकंदरीत समाजाचं भान नसलेलं एक वर्ग आहे वर्ग जगामध्ये. काही समाजाचं भान नाही. समाजातला जो, मी अनेक वेळेला बोलतो, समाज हा शब्द असतो ना, त्याच्यातला जो स आहे तो खूप महत्वाचा आहे. हे जे स अक्षर आहे की नाही, हे स अक्षर संस्काराचं आहे. हे स अक्षर सहनशीलतेचं आहे. हे स अक्षर संस्कृतीचं आहे. हे स अक्षर सात्विकतेचं आहे. आणि मग समाजातला जर स हे अक्षर निघून गेलं तर खाली राहतो तो केवळ माज. आणि या स्थितीमध्ये असणारा एक वर्ग आहे जनतरी देखे गुंतले संसार. दुसरा वर्ग असा आहे की याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, सारखा प्रयत्न करतोय. यांनी बाहेर पडेल, त्यांनी बाहेर पडेल, यांनी बाहेर पडेल. हा जिज्ञासू वर्ग. तिसरा वर्ग असा आहे की याच्यातून तो बाहेर पडलेला आहे, मुक्त झालाय. समाजाचं आता त्याला काही घेणं देणं राहिलेलं नाही. पण चौथा जो वर्ग असा आहे की तो भक्त आहे, म्हणजे तो स्वतः मुक्त झालाय आणि जगाला मुक्त करण्याकरता सतत प्रयत्न करतोय. हा संतांचा वर्ग आहे. तुम्ही करोनी विश्वता. मुक्ताबाई ज्ञानोबरांना सांगते, तुम्ही कोण आहात? तुम्ही पामर तर नाहीच नाही, जिज्ञासू नाहीच नाही, पण तुम्ही मुक्त सुद्धा राहायचं नाही. मग तुम्ही संत आहात. मुक्त म्हटलं की तो समाजापासून बाजूला होतो, बस स्वतः मुक्त झालो ना संपलं. पण संतांचं काम असं नाही, आपण स्वतः मुक्त व्हायचं आणि जगाला सन्मार्गाला लावायचं. हे कार्य ज्यांचं असतं, जगाच्या कल्याणा संताच्या
विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यामुळे तुम्ही तरुणी विश्वतारा ताती उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाला बाहेर येतात. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा बाहेर आले आणि ती जी प्रसन्न मूर्ती पाहिली, अत्यंत प्रसन्न मूर्ती, चेहऱ्यावरचं तेज, आनंद, ज्याला ब्रह्मतेज म्हणतात, ते पाहिलं. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहतच राहिले. मुक्ताबाई पाहते, सोपान काका पाहते. एक विचार करा, ज्या ताकीतून बाहेर आले, एक सामान्य गुहेतून बाहेर आले, हे तुम्ही आम्ही अर्थ केला. कुणीतरी जोडी फाडली, त्याचा राग आला, ज्ञानोबाराय आत बसले, मुक्ताबाईने हाक मारली, ज्ञानोबाराय बाहेर आले. हे आम्ही केलं चरित्र, किंवा एक आम्ही मांडायला लागलो. पण मला त्याच्या पलीकडलं तत्वज्ञान मानायचं आहे. ज्ञानोबाराय ज्या ताकीतून बाहेर आले, ती ताकी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ती साधना आहे. त्या आत बसणं ती एक साधना आहे. त्या साधनेतून ज्यावेळेस बाहेर येतो तेव्हा ती सिद्ध अवस्था असते. आणि सिद्ध अवस्थेचं जे तेज असतं ते ब्रह्मतेज असतं. आणि ते ब्रह्मतेज ज्यावेळेस ज्ञानोबारांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, सोपान काका मुक्ताबाई पाहत होते. आणि पाहता पाहता एकदम सोपान काकांनी ज्ञानोबारांना विचारलं, दादा, हे जे चेहऱ्यावरचं ब्रह्मतेज आहे, चेहरा पाहत पाहत राहावं असं जे वाटतं, प्रसन्नता जी दिसून येते, मी अनेक वेळेला सांगत असतो, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. मानसशास्त्र आहे, सायकोलॉजी आम्हाला असं सांगते, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. मी त्याच्याही पुढचं जरा वाक्य बोलत असतो, चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. चेहरा पाहिलं की कळतं. ही कला दोन लोकांना जास्त आहे, एक महाराज लोकांना, दुसरे राजकारण्यांना. राजकारणी महाराज असं नाही, पण ही जी कला जरा दोघांना जास्त आहे. आमच्याकडे एखादा माणूस आला की आम्हाला लगेच कळतं की यांना कोणती तारीख पाहिजे, कुठला कार्यक्रम पाहिजे, आम्हाला लगेच कळतं. कला ही चेहरा वाचणं. आदरणीय सचिन सर इथं आलेले, भाषण कला शिकवतात. डॉक्टर काबरा साहेब इथं आहेत, आमचे जाधव सर आहेत, त्यांना विचारा. ही सगळी मंडळी रोज समाजामध्ये काम करणारी आहेत. आपण चेहरा वाचणं, ज्याला इंग्रजीमध्ये फेस रिडिंग असं म्हटलं जातं. चेहरा बघितलं की कळतो. आता आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, चेहरा बघितलं की कळतं की काहीतरी बाबा चुकलेला चेहरा आहे, म्हणजे नक्की आजार आहे, काहीतरी झालं याला. त्याला सांगतात ते अमुक करा, तमुक करा, हे करा. चेहरा वाचलं हा फरक, चेहरा वाचता आला पाहिजे. पण ज्ञानोबारांचा जो चेहरा आहे तो ब्रह्मतेज आहे. सोपान काकांनी पाहिलं, पाहतच राहायला लागले. आणि सोपान काकांनी विचारला एक प्रश्न, दादा, हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे तरी काय असतं? काय चर्चा आहे? अगदी वयाची असणारी लहान लहान ही मुलं, म्हणजे त्या काळामध्ये फार फार वय एक 9-10 वर्षाचं असेल, आणि माऊलींचं वय एक काहीतरी 12-13 वर्षाचं असेल, किंवा थोडं पुढं असेल, 16-17 वर्षाचं वय असेल. त्याच्या अलीकडे 13-14 वर्षाचे सोपान काका, 16-17 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरचा प्रसंग म्हणून 16-17 वर्षाचं धरा. आणि मग 16-17 वर्षाचं वय, जे तारुण्याचं वय, तो चेहऱ्यावरचा तो भाव, अत्यंत प्रसन्नता. आणि मग सोपान काकांनी प्रश्न विचारला, दादा, हे ब्रह्म म्हणजे तरी काय असतं? एखाद्या लहान भावाने मोठ्या भावाला काय प्रश्न विचारावे आणि ते किती विनयतेने असावे याचा वस्तुपाठ जगाच्या समोर ज्यांनी ठेवला ते ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. आपल्या भावाभावांमध्ये कसं प्रेम असावं, भावांमध्ये कशी चर्चा असावी, भावांमध्ये कसा संवाद असावा, बंधूंमधला असलेला संवाद हा प्रपंच किंवा संसार एकरूप ठेवण्याला फार महत्वाचा असतो. त्यामुळे बंधूंमध्ये संवाद पाहिजे, आपल्यामध्ये संवाद पाहिजे. मी परवाही बोललो होतो, संवादाचा अभाव हे वादाचं मूळ आहे. संवादाचा अभाव हे वादाचं मूळ आहे. त्यामुळे संवाद घडला पाहिजे, एकमेकाशी बोललं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. सोपान काकाच्या मनात एक प्रश्न होता. आता ती माणसं त्या ताकदीची होती म्हणून त्यांनी तोच प्रश्न विचारला, दादा, हे ब्रह्म म्हणजे काय हो? हे ब्रह्म असतं तरी काय? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी एक अभंग सांगितला, तेची ब्रह्मरूप जाणी जे निश्चळ, शुद्ध ते निर्मळ मनावं. ऐका, स्थूल दृष्टी करून जयाशी लक्षिता, न दिसे तत्वता भास काही, सहज निवृत्ती दास उदास, अनुभव सौरस सांगितला. ज्ञानोबारांनी अभंग सांगितला. सोपाना, ब्रह्म म्हणजे काय सांगतो, तेची ब्रह्मरूप जाणी जे निश्चळ, शुद्ध ते निर्मळ मनाहुनी. मनाहुनी निर्मळ, शुद्ध, निश्चळ ते ब्रह्म. शब्द कसे दिलेत बघा, माहितीये. आणखीन पुन्हा तत्वज्ञानातलाच विषय हा. मनापेक्षा सुद्धा जे शुद्ध आहे, जे निर्मळ आहे आणि जे निश्चळ आहे ते ब्रह्म आहे. आता मनापेक्षा असा शब्द वापरताना मन कसं आहे आणि ब्रह्म कसं आहे याची तुलना करा. मुळात कधी कधी प्रश्न पडतो की ज्या मनाच्या संबंधाने एवढी चर्चा चालती ते मन असतं तरी कुठं? मन मन म्हणजे आहे तरी नेमकं कुठं? त्या मनाची जागा कधीतरी आपण, तुम्ही आम्ही सगळी मोठी मंडळी आहेत, विचार करा की आपण सगळं म्हणतो, पण ज्या 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 मनाबद्दल बोललं जातं त्या मनाची जागा तरी कुठं? मन डोक्यामध्ये आहे,
पोटामध्ये आहे, तोंडामध्ये आहे, पाठीमध्ये आहे, पोटामध्ये आहे, आहे तरी कुठं? जरा पुढे बोलू. या मनाची जागा सांगता येत नाही, पण मन आहे म्हणून सगळं चाललंय एवढं नक्की आहे. मग याची जागा सांगता येत नाही. बर, हे लांब आहे का आखूड आहे सांगता येत नाही. मन लांब आहे का आखूड आहे सांगता येत नाही. फक्त एक आहे, याचा स्वभाव सांगता आला. आणि तो तुकाराम महाराजांनी सांगितला, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे गोळ. हे मन कसं आहे? चंचल आहे आणि चपळ आहे. हे मन चंचल आहे आणि हे मन चपळ आहे. मनाचा स्वभाव सांगितला. आणखीन एक प्रमाण आहे. जी वारकरी मंडळी असतील त्यांना नाटाच्या अभंग पाठ आहेत. तुकाराम महाराजांनी मनाबद्दल असं सांगितलंय नाटाच्या अभंगामध्ये, बलतिया सवे धावे सैराट वाड आडवाट दरे दरकुट. मन कसं आहे? बलतिया सवे धावे सैराट. अरे मन हे सैराट आहे. हा सैराट शब्द तुकाराम महाराजांनी तेव्हा वापरला. झालं, आता कळालं आता तुम्हाला काय बोलायचंय ते. इतकं सैराट आहे हे मन. असं विचित्र आहे. कधी कुठं जाईल सांगता येत नाही, कधी कुठं फिरेल सांगता येत नाही. एका सुभाषितकारांनी मनाबद्दल असं म्हटलंय, मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. या मनाबद्दल बोलताना एक सुभाषितकार असं सांगतो, मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. मन कसं आहे? सुभाषितकार सांगतात, माकड माहितीये ना? माकड माहितीये का? मग एका माणसाने सांगलं, हो माहितीये माहितीये. माकड किती विचित्र असतं माहितीये? हो हो माहितीये माहितीये. ते कुठेही उड्या मारतं माहितीये माहितीये? हो माहितीये. अशी कुठेही उड्या मारणं म्हणजे माकडच की? हो म्हणजे माहितीये माहितीये. तर मग असं जे असतं ना, नको नको त्या ठिकाणी फिरणं, उड्या मारत राहणं, ज्याला कसलीच जाणीव नसणं, माकड आहे का नाही? हो. विचित्र असतं ना? हो. मग एक लक्षात घे म्हटले, असं विचित्र असलेलं जे माकड आहे का नाही, त्या माकडासारखं मन आहे. तो माणूस म्हटला माकडासारखं आहे? हा तेवढंच नाही म्हटले, पुढे ऐक म्हटले, हे जे माकड आहे का नाही ते मर्कट सुरापानम, ते विचित्र असलेलं मर्कट त्यांनी म्हटले मद्यप्राशन केलं, दारू पिली. आता माकडाने दारू पिल्यानंतर माकड कसं असं? म्हणजे दारू पिणार ते, हा माकडानं दारू पिली असं म्हणण्यापेक्षा दारू पिणारा माकड असं म्हणा. असं घ्या. आता ते माकड त्यानं मद्यप्राशन केलं, मुळातच विचित्र मर्कट, त्यांनी त्याच्यामध्ये मद्यप्राशन केलं. किती विचित्र होईल? तो म्हटला, हो आता लक्षात आलं. म्हटले इतकं विचित्र आहे का मन? हा तेवढं थांबत नाही म्हटलं. मर्कट तसे सुरापान तश्च वैश्विक दंशनम. ते जे माकड आहे त्यांनी मद्यप्राशन केलं, त्याच्यात त्याला विंच उचलला माकडाला. आता बघ म्हटलं, तो जो म्हटलं अरे 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 अशी स्थिती मनाची आहे का? असं आहे का? सुभाषितकार म्हणाले तेवढं नाही, मुळातच माकड, त्यांनी मद्यप्राशन केलं, त्याला विंचू चावला आणि त्याच्यात त्याला भूत लागलं. आता बघ म्हटलं, ती जी अवस्था होईल ना, ती अवस्था या मनाची आहे. नाही का? मला सांगा, किती आम्ही त्याचं संयमन करण्याचा प्रयत्न करतो, होत नाही. किती आम्ही प्रयत्न करतो. एक वर्ग आहे प्रयत्नच न करणारा, पण एक साधकाचा वर्ग आमचा प्रयत्न त्या संयमन करण्याचा प्रयत्न आटोपाठ करतोय, लवकर येत नाही. त्याचं कारण अनादी कालाचे संस्कार आहेत त्या मनावर. आणि असं विचित्र असलेलं मन, त्या मनाहुनी जे शुद्ध आहे, त्या मनाहुनी जे निर्मळ आहे, आणि त्या मनाहुनी जे निश्चळ आहे ते ब्रह्म आहे. त्या मनाहुनी जे निर्मळ आहे, त्या मनाहुनी जे शुद्ध आहे, आणि त्या मनाहुनी जे निश्चळ आहे ते ब्रह्म आहे. थोडक्यात ब्रह्म काय? जे निर्मळ आहे, जे शुद्ध आहे आणि जे निश्चळ आहे ते ब्रह्म आहे. परमात्मा कसा आहे? जो निर्मळ आहे, जो शुद्ध आहे आणि जो निश्चळ आहे तो परमात्मा. आता मला प्रश्न पडतो, निर्मळ म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे, शुद्ध म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे आणि निश्चळ म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे? एरवी तिन्ही शब्द एकसारखेच आहेत. मराठीमध्ये एक आम्ही बोलताना तर एक निर्मळ म्हटलं काय आणि शुद्ध म्हटलं काय, शुद्ध म्हटलं काय निश्चळ म्हटलं काय, आपल्याला एकसारखंच वाटायला लागतं. मराठीमध्ये जे एकसारखे शब्द वाटतात तसे जरी असले तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक केलेला आहे. मराठी भाषा इतकी गमतीची आहे, ती बोलताना इतकं व्यवस्थित, काही काही लोक माणसं अशी गमतीने बोलतात. अहो कर्ता कर्म क्रियापद मराठीमध्ये फार महत्वाचं आहे. भाषण करताना सुद्धा तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलता, कुठं कोणते शब्द योजना करता ते फार महत्वाचं राहतं. आपल्याकडे म्हणजे आता हे सांगा, इथं आलो आपण मंदिरामध्ये, आपण काय म्हणू? मंदिर फार सुंदर आहे. हे योग्य आहे, मंदिर फार सुंदर आहे, नियोजन फार सुंदर आहे, प्रवचन फार सुंदर आहे, मूर्ती फार सुंदर आहे, घर फार सुंदर आहे, मंडप फार सुंदर आहे, हे योग्य. एक माणूस असा गमतीचा भेटला, तो आला तो म्हटला, हो मंदिर भयानक सुंदर आहे. हो आता मंदिर म्हणायचं
म्हणायचं, भयानक म्हणायचं आणि परत सुंदर म्हणायचं. भयानक आणि सुंदर एकत्रित येतील का? नाही ना. ही मराठी नाही आहे. मराठीमध्ये असं नाही चालत आपल्याला. मराठीमध्ये योग्य शब्द, योग्य शब्दांची रचना पाहिजे. मी अनेक वेळेला सांगत असतो गमतीने. त्याच्यातही काही काही प्रासादिक शब्द असे आहेत की ते शब्द तिथंच वापरले पाहिजे. काही काही प्रासादिक शब्द आहेत. कृपा हा शब्द प्रासादिक आहे. हा शब्द कुठेही वापरून जमत नाही. कृपा हा शब्द कुठे वापरावा लागेल? भगवंताची कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आई वडिलांची. ठीक आहे. उगे प्रवचनाला बसल्या बसल्या एखाद्याकडे तंबाखू आहे पण चुना नाही, दुसऱ्यांनी चुना दिली, बरं झालं कृपा. याला काय अर्थ आहे? चुना देणाऱ्याला कृपा म्हणता का? त्याला चुना लावला, तुला कळालं नाही, नाही ना चालत. हा कृपा हा शब्द प्रासादिक आहे, तसा नाही वापरता येणार. निर्मळ, शुद्ध आणि निश्चळ ते ब्रह्म कोण बोलतायत? ज्ञानोबा आहे. कोणाला सांगतायत? सोपान काकाला, मुक्ताबाईला, निवृत्तीनाथांना. कुठं चालली ही चर्चा? सिद्धवेतामध्ये. कुठं चालली? त्या गोव्याच्या बाहेर. कधी? टाकी उघडल्यानंतर. ज्या टाकीतून बाहेर येतात ज्ञानेश्वर महाराज आणि आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून हे शब्द पडतात. अरे ते ब्रह्म आहे कोण? की जे शुद्ध आहे, निर्मळ आहे आणि निश्चळ आहे. याच्यात निर्मळ म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे? मलरहित. शुद्ध म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे? उपाधिरहित. आणि निश्चळ म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे? चांचल्यता रहित. त्यामुळे मन उपाधीने युक्त, मन मलाने युक्त, मन चंचलतेने युक्त आहे. ब्रह्म उपाधीने रहित आहे, ब्रह्म मलाने रहित आहे, ब्रह्म चंचलतेने रहित आहे. आता हा मन कोणता आहे? ही उपाधी कोणती आहे? आणि ही चंचलता कोणती आहे? याचा विचार करताना थोडा सूक्ष्म विचार असा केलाय. मन जो आहे तो विषयांचा आहे आणि उपाधी जो आहे तो विकारांचा आहे. त्यामुळे ज्या मनाला विषयांचा मन लागलेला आहे, ज्या मनाला विकारांचा उपाधी लागलेला आहे आणि ज्याला हे विक्षेप किंवा चंचलता लागलेली आहे असं मन आहे. पण ब्रह्म कसं आहे? विषयरहित आहे, विकाररहित आहे आणि विक्षेपरहित आहे. अगदी तीन ठिकाणी बोला. विकाररहित आहे, विषयरहित आहे आणि विक्षेपरहित आहे. त्यामुळे विषय म्हणजे कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. याच्यामध्ये हा मन अडकतं. मन कशात अडकतं? शब्दामध्ये अडकतं. मन कशात अडकतं? स्पर्शामध्ये अडकतं. मन कशात अडकतं? मन कशात अडकतं? रसामध्ये अडकतं. मन कशात अडकतं? गंधामध्ये अडकतं. अडकतं, शब्दामध्ये अडकतं. शब्द म्हणजे स्तुती. आपण स्तुतीप्रिय आहोत. एखाद्याने आपल्याला म्हटलं, अहो फार तुमचं सुंदर गायन आहे, मन अडकतं. फार तुमचं बोलणं सुंदर आहे, मन अडकतं. हा शब्द नावाचा विषय माणसाला असा ओढून घेतो आणि त्याच्यामध्ये गुंतून टाकतो. स्पर्श नावाचा विषय माणसाला ओढून घेतो. रूप नावाचा विषय माणसाला ओढून घेतो. रस नावाचा विषय माणसाला ओढून घेतो आणि गंध नावाचा विषय माणसाला ओढून घेतो. हे मन अशा विषयामध्ये गुंततं. त्यामुळे विषयाने युक्त असलेलं हे मन आहे. पण या विषयाच्या पलीकडे जे पोहोचलेलं आहे ते ब्रह्म आहे, परमात्मा त्याच्या पलीकडे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार याच्यामध्ये हे मन आहे आणि याच्या पलीकडे जो आहे तो परमात्मा आहे. चंचलतेमध्ये हे मन आहे, चंचलता आहे, शांत राहत नाही, गप्प राहत नाही, फिरत राहतं, धावत राहतं, असं असलेलं जे मन आहे. पण परमात्मा स्थिर आहे. तुझं विना काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझ्या चित्ती. तुकोबाऱ्या देवाला सांगतात, देवा तुझं विना काही स्थिर राहे ऐसे नाही. या जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काही स्थिर नाही, कारण सगळे जे आहे ते अस्थिर आहे. प्रत्येक गोष्ट अस्थिर आहे, पण तू मात्र स्थिर आहे. ते ब्रह्म स्थिर आहे. अशी ब्रह्मतत्वाची चर्चा चालू होती. मुक्ताबाई ऐकत होती, सोपान काका ऐकत होते. एका अत्यंत प्रसन्नतेमध्ये पोहोचलेले होते, शांत झाले. मकर संक्रांतीचा दिवस आला. ज्ञानोबराय भिक्षेला गेलेले होते. भिक्षेला गेल्यानंतर एका कर्मठ ब्राह्मणाने मारलं, ढकलून दिलं, झोळी फाडली म्हणून टाकी लावलेली ज्ञानोबराय. पण त्या टाकीतून बाहेर आल्यानंतर पुन्हा भिक्षेला जातात. याचा अर्थ काय? माणसाने उद्विग्नता सोडायची असते आणि पुन्हा कर्मयोगामध्ये प्रवृत्त व्हायचं असतं, प्रवृत्त व्हायचं असतं. ठीक आहे, कधी कधी शोक होतो, उदास होतो, आम्ही खिन्न होतो. पण काही कालानंतर ती खिन्नता झटकायची असते आणि पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागायचं असतं. का? कारण या मृत्यू लोकांमध्ये कर्मयोगाला फार प्राधान्य आहे. निष्ठेने केलेला जो कर्मयोग आहे, मी अनेक वेळेला बोलतो, माझी थोडी वाक्य कधी कधी चुकीची असतील तर मला माफ करा, पण मी अनेक वेळेला सांगतो, सरांना माहित आहे, काळुंगे सरांनाही माहित आहे, गोरडे सरांना माहित आहे, मी अनेक वेळेला सांगतो, उत्तम प्रपंच करणं हा सुद्धा एक परमार्थ आहे.
आमच्या आई वडिलांची सेवा करणं, आम्ही आमच्या घरामध्ये प्रेमाचा वर्षाव करणं, मी माझ्या पत्नीकडे मुलाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणं, ही सुद्धा कर्तव्य व्यवस्थित पद्धतीने पार पडणं, हा सुद्धा एक परमार्थ आहे. काही काही लोक आम्हाला सांगतात, महाराज 50 वाऱ्या माझ्या झाल्या, आई वडिलाकडे एकदाही गेला नाही, काय करतो वाऱ्या करून, नाही ना उपयोगाचं. त्यामुळे आमची कर्तव्य कर्म काय आहे प्रपंचातली, आणि ती प्रामाणिकपणे पार पडणं, हा सुद्धा एक परमार्थ असतो. ज्ञानोबाराय बाहेर येतात, पुन्हा भिक्षेला जातात. एका सावकाराने काय झालं कुणास ठाऊक, त्या दिवशी एक शिदा दिला, कोरडा शिदा दिला, डाळ दिली, काही तेल दिलं, ते जे काही कोरडा शिदा असतो ते दिला, घरी आणला. आणि कधीही इच्छा प्रगट न करणारे निवृत्तीनाथ महाराज त्या दिवशी म्हणतात, मुक्ते मला मांडे खाऊ वाटायला लागले, व्यास मांडे खाऊ वाटायला लागले. मुक्ताबाईला एवढा आनंद झाला का, कारण कधीही कुठलीही इच्छा व्यक्त न करणारे निवृत्तीनाथ, कारण निवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे वृत्ती निवृत्ती होणं ना, आणि मग वृत्ती निवृत्ती झालेली निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते मला आज मांडे खाऊ वाटायला लागले. मांडे म्हणजे एक पोळ्याचा प्रकार, तो पोळ्या ज्या आपल्याकडे केल्या जातात त्याला पुरणपोळी करून, खानदेशामध्ये ते मांडे जास्त केले जातात. तिकडे तुम्ही खानदेशामध्ये जर गेला, ते जे मांडे अशी मोठी, म्हणजे आपण छोटी पोळी करतो ती मोठी पोळी असते एक पद्धतीची, ते मला मांडे खायचे म्हटले. मुक्ताबाईला आनंद झाला. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा कधीच तुम्ही माझ्याजवळ काही मागितलं नाही. खरं तर हा प्रसंग असा होता की ज्या वेळेस पहिल्यांदा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी जाताना देहांत प्रायश्चित्त घालताना त्या दिवशी जी पुरणपोळी खाल्ली होती, त्याच्यानंतर 17-18 वर्षामध्ये नंतर आता पहिल्यांदा पुरणपोळी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात खायचं. किती दारिद्र्यता विचार करा. आणि इतकी दारिद्र्यता ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथ महाराजांनी सहन केली. हे कशा करता, जगा लावावी सत्पंथी, त्याच्याकरता. निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्त मला मांडे खाऊ वाटायला लागले. मुक्ताबाईंनी सांगितलं, त्याला एक रांधणं लागतं, म्हणजे मडकं, ते खापर लागतं, खापरावर ते भाजलं जातं. आपण पोळ्या, आता आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या, आपण त्या चुलीवर त्या तव्यावर करतो. पोळ्या म्हटलं की पुरणपोळी, ते पुरण असतं आपल्याला माहित होतं, पुरणपोळी करतो ते पुरण. तर ते माहित कसं असतं, ते पुरणाची गंमत अशी आहे महाराज. ते पुरण जे एकदा तयार केलेलं पुरण असतं ना, ते फ्रीज मध्ये ठेवून ठेवून कधीही पोळ्या केल्या जातात त्याच्या. ऐन वेळेला गेलो, बरोबर आहे, चुकतंय माझं सांगा मला, ऐन वेळेला जरी गेला आणि तुम्ही जर म्हणता पुरणपोळी खायची आहे आणि बाईने जर लगेच पुरणपोळी केली, नक्की ओळखायचं 15 दिवसापूर्वी ठेवलेलं पुरण होतं, तिनं आता ही पोळी करून. महाराज ही कला भगवंतांनी इतकी चांगली दिली यांना, मला माहित नव्हतं. हे अलीकडे माहित झालं, पूर्वी नसायचं, बाहेरच पोळ्या खायचो जास्त पूर्वी, पण नंतर कळायला लागलं हे पुरण कसं. त्यामुळे बायका ज्या मागं लागतात का नाही, घरात फ्रीज पाहिजे फ्रीज पाहिजे, त्याचं कारणच एवढं आहे, सगळं खपवता येतं त्याचं नाव. आता ती पुरणपोळी निवृत्तीनाथांनी व्यक्त केली. मुक्ताबाईंनी सांगितलं, त्याला एक रांधणं लागेल, खापर लागेल, मी आत्ता जाऊन घेऊन येते. आणि म्हणून मुक्ताबाई धावत गेली, त्या कुंभारवाड्यात गेली. आणि त्या कुंभारदादाला लहानशी मुक्ताबाई, ए दादा मला एक रांधणं दे, मला एक खापर दे. माझ्या दादानी, निवृत्ती दादांनी आज पुरणपोळी मांड खायची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मला एवढा आनंद झाला, कारण आईच्या हातचं एकदा त्यांनी पुरणपोळी खाल्ली आणि आज माझ्या हातून ती पुरणपोळी खाणार आहे. तिला एवढा आनंद झालेला होता. शेवटी बहिणीचं आणि भावाचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला जगामध्ये कोणत्याही पद्धतीची उपमा देता येत नाही. आणि म्हणून लहानशी मुक्ताबाई कुंभारदादाला म्हणायला लागली, मला ते एक रांधणं दे. त्या कुंभाराने एक खापर दिलं आणि ते खापर घेतलं, निघाली. निघाल्याबरोबर तो विसोबा चाटी, त्या आळंदीमध्ये जो हा भात होता, तो विसोबा चाटी, त्या विसोबा चाट्याने बाहेर बघितलं की मुक्ता धावत निघालेली आहे. मग विसोबा चाट्याने एकदम हात मारले, ए मुक्ते थांब, कुठं निघालीस म्हटले, काय ग कारटे, कुठं पळायला लागली एवढी. ती लहानशी मुक्ताबाई, तिने सांगितलं, अहो महाराज आमच्या दादाला मांड खायचं आहे आणि म्हणून हे खापर घेतलंय आणि निघाले मांडे तयार करायचे दादाला, मला लवकर जाऊ द्या, अडवू नका. तो विसोबा कर्मठ होता. त्या विसोबाने सांगितलं, का ग संन्यासाची पोरं तुम्ही, तुम्हाला कशाला जिभेला एवढे चोचले लागतात, कशाला पाहिजे तुम्हाला पुरणपोळी, तुम्हाला तुमच्या पद्धतीने राहता येत नाही का. कित्येकदा सांगितलं गावात यायचं नाही तर तुम्ही गावात फिरता, त्या कुंभारवाड्यात जाता, तिथलं ते खापर आणलं, म्हणजे आता आम्हाला कधी त्या कुंभारवाड्यात जाता येणार नाही, इतकं सगळं अस्पृश्य करून टाकलं मुक्ते तू. आणि म्हणून त्याला राग आला, हातातलं ते खापर असं वरून घेतलं, जमिनीवर फारशी फेकून टाकलं आणि सांगितलं, आता कसं करते का मांड, टाकून दिलं, फोडलं तुझं ते
रांधणं जे खापर आहे ते फुटलं, आता कसं करते? ती लहानशी मुक्ताबाई म्हटली, काही काळजी करू नका, मी पुन्हा तो कुंभारवाड्यात जाते, पुन्हा त्याला मागते, माझ्या निवृत्ती दादांना सांगितलेलं आहे, मला आणखीन एक खापर दे, मी त्याच्या हातापाया पडणार आणि जाणार. म्हणून मुक्ता धावत गेली आणि त्या कुंभाराच्या हातापाया पडायला लागली. पहिलं जे खापर दिलं होतं, रांधणं दिलं होतं, त्या विसोबा महाराजांनी फोडून टाकलं, मला आणखीन एक रांधणं दे, कुंभार दादा आणखीन एक दे. तो कुंभार दादा बिचारा दुसरं रांधणं किंवा ते खापर द्यायला तेवढा तो विसोबा आला, त्या विसोबाने त्या कुंभाराला सांगितलंय, अजिबात याला द्यायचं नाही, नाही तर तुझा कुंभारवाडा बंद करून टाकील, म्हटले द्यायचं नाही. मुक्ताबाईच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. खापर आहे, कधी नाही ते घरामध्ये शिदा आलाय पुरणपोळीचा. एवढ्या 15 वर्षामध्ये कधी आम्हाला पुरणपोळी बघायला मिळाली नाही, खायला मिळाली नाही, पाहायला मिळाली नाही. आज आमच्या घरामध्ये मकर संक्रांतीचा सण अख्ख्या आळंदीमध्ये साजरा होतोय. मला वाटलं होतं माझ्या दादांना पुरणपोळी खाऊ घालावी, पण ती पुरणपोळी मला खाऊ घालता येत नाही. शिदा आहे तर साधन नाही, कधी साधन असतं तर शिदा नसतो. आज मला कुणीतरी दिली, भिक्षा दिली, आम्हाला हे डाळ दिलेली आहे, पीठ दिलेलं आहे, आणि एवढं असून मला खापर आणता येईना. खापराची ती किंमत काय असते? खापर खापर म्हणजे जगामध्ये असतं तरी काय, पण एवढं एक साधं खापर पण मिळेना. मुक्ताबाईला वाईट वाटायला लागलं. असं आम्ही काय पाप केलंय की आम्हाला खापराची सुद्धा किंमत नाही? आम्हाला नको आहे, आम्हाला भांडी नको, आम्हाला मोठी सोनं चांदी नको, आम्हाला चांगली कपडे सुद्धा नको, आम्हाला राहायला घर सुद्धा मोठं नको, पण आमची इच्छा आहे खापर, फक्त मातीचं खापर असतं. शेवटी हा देह मातीचा आहे, कधीतरी मातीमध्ये जाणार आहे, आणि मग मातीचा असलेला हा देह मागून मागून मी मागते तरी काय, एक खापर मागायला लागले, पण मला खापर मिळेना. मुक्ताबाईला वाईट वाटायला लागलं की मी बहीण एवढी इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही. आज काय माझा बहीण म्हणून घेण्याचा अधिकार आहे माझ्या भावाला? बरं, मी या चौघांमध्ये एकटीच बहीण या तिघांना, आणि मग मी एकटी असून सुद्धा जर माझ्या भावाची इच्छा पूर्ण करू शकत नसेल, त्यानं मागून मागून मागितलं तरी काय? पुरणपोळी फक्त मागितली, मला करता येत नाही. तुला वाईट वाटायला लागलं, दसदसा रडायला लागली, रडतच ती निघाली, सिद्धबेटाकडे घराकडे आली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि रडायला लागलेली मुक्ता बघितल्याबरोबर ज्ञानोबारांनी विचारलं, मुक्ते काय झालं? ते म्हणते, दादा निवृत्तीरावांनी आज पुरणपोळी करायला, मांडे करायला सांगितलं होतं. हो, आम्ही वाट बघत होतो, शिदा आले नाही, मी घेऊन आलोय. मग काय झालं? खापर आणायला गेले, ते खापर त्या विसोबा महाराजांनी फोडून टाकलं. दुसरे खापर मागायला गेले, त्या विसोबाने त्या कुंभारवाड्याला, त्या दादाला सांगितलं, तुझा कुंभारवाडा बाहेर काढेल. का? कारण ही संन्याशाची पोरं तुझ्या कुंभारवाड्याला स्पर्श करतात आणि अस्पृश्य झाले. काय करू दादा, मिळेना. मला वाईट वाटायला लागलं, तुम्हा तिघांची मी एक बहीण, पण साधं मला तुम्हाला मांड करून खाऊ घालता येईना. वाईट वाटायला लागलं. ज्ञानोबांनी स्मित हास्य केलं आणि ज्ञानोबांनी सांगितलं, काळजी करू नको, तुला खापर पाहिजे, ते रांधलं पाहिजे. कशाला? म्हटले त्याच्यावरती भाजायला. असं ना, मग काही काळजी करू नको, त्याची व्यवस्था करू. म्हटले काय? माझी पाठ आहे तुम्ही माझ्या पाठीवर. अरे दादा, पाठीवर कुठं मांडव भाजत असतात का? भाजण्याकरता अग्नी लागेल ना. पाठ आहे मान्य आहे, पण त्याला अग्नी पाहिजे ना. ज्ञानोबारांनी सांगितलं, तू तयारी तरी कर, तू तयारी कर, पुढचं सगळं माझ्याकडं. आणि मग मुक्ताबाईला एवढा आनंद झाला का? कारण करीन ते काय, हे महाराज काय करणार नाही माझा दादा, काहीही करू शकेल. तिनं लगेच ते सगळं जमा केलं. ते जे करायचं असतं त्याच्याकरता जी जुळवाजुळव करायची असते, ती कलिक असेल, ती पुरण असेल, ते सगळं एकत्रित केलं, ती व्यवस्थित पद्धतीने तयार केलं. आणि म्हणजे आता ही टाकायचं कसं रे दादा? काळजी करू नको म्हटले. ज्ञानोबारांनी अशी पाठ अशी थांबले, पाठ अशी वर केली आणि ज्ञानोबारांनी सांगितलं, या पाठीवर टाक. मग योग धारणा करुणी ज्ञानदेवी पीठ दिला जठराग्नी. ज्ञानोबारांनी अशी पाठ केली आणि त्या पाठीवर ते जे असणारं मांड, जे कलिकेचे केलेली होती ती पोळी, ती टाकायला लावली. टाकल्यानंतर मग योग धारणा करुणी ज्ञानदेवी पेटविला जठराग्नी. ज्ञानोबारांनी आपल्या आतमधला जठराग्नी पेटविला आणि पेटवल्याबरोबर त्या पाठीवर अग्नी तयार झाला. ज्वाला निघती मुखातून आरक्त नयन दिसती. ते त्याच्या ज्वाला निघायला लागल्या, निघती मुखातून आरक्त नयन दिसती. ते अक्षरशः मुख, डोळे, या कान, या सगळ्यातून अग्नी बाहेर पडायला लागला. पाठीतून अग्नी बाहेर पडायला लागला, डोळ्यातून अग्नी बाहेर पडायला लागला, मुखातून अग्नी बाहेर पडायला लागला, कानातून अग्नी बाहेर पडायला लागला. जंबू नद तप्त सुवर्ण तैसी पाठ आरक्त पूर्ण. सगळी जी असणारी आरक्त म्हणजे अगदी रक्तबंबाळ जसं व्हावं तशा पद्धतीने ती पाठ दिसते. पेटलेला धगधगीत अशा पद्धतीचा अग्नी त्या पाठीवर दिसतोय. त्याच्यावर आमच्या चिमुकल्या मुक्ताबाईंनी ते टाकलेलं आहे. जी पोळी असते ती
पेटलेली आहे, ती भाजणं चालू आहे. आणि हे भाजणं चालत असताना तो जो विसोबा होता तो विसोबा धावत येतोय आणि त्या झोपडीमध्ये आतमध्ये असा खिडकीतून पाहतोय. विसोबा बाहेर उभा राहून कौतुक दृष्टी पाहत. विसोबा असा पाहायला लागला, अरे ज्या मुलाला मी ज्या मुलीचं ते खापर फेकून दिलं तिथं त्या ज्ञानोबारायांनी आपल्या आतमध्ये असलेला जठराग्नी पेटविला. पाठीवर धगधगीत अशा पद्धतीचा अग्नी, कसल्याही पद्धतीची बाह्य साधनं न वापरता, अग्नी पेटवण्याकरता आम्हाला माचीस तरी लागेल, अमुक तरी लागेल, तमिक तरी लागेल, पण इथं कसलाही न करता योग धारणा करून जठराग्नी पेटविलेला आहे. आणि मग अशा पद्धतीने ते दिसत होतं. ज्ञानोबाराय मुक्ताबाईला सांगतात, मग मुक्ताईस म्हणे ज्ञानेश्वर, मांडावे मांडे करावे पाठीवर. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ते पाठीवर अग्नी पेटलाय, आता मांडे करावे. तिने साहित्य आणून सत्वर लाकिले अरुवर तिथीचा. ते सगळे मांडे भाजायला सुरुवात केली. ते मांडे तयार झाले. मांडे आता मांडे इतके चांगले झाले म्हणणं शब्द सुद्धा कमी पडेल का? कारण मांडे ज्या तव्यावर झालेले होते तो तवा नव्हता. जगाचा असणारा मालक ज्ञानोबाराय, त्यांची पाठ होती महाराज. विचार करण्यासारखा. ही पाठ काही सामान्य नाहीये. आमच्या तुमच्या पाठीपेक्षा ज्ञानोबारांची पाठ म्हणजे सामान्य नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्ञानोबारांची पाठ जर एवढं काम करत असेल तर ज्ञानोबारांचं मुख डोळे काय करत असतील? विचार करण्यासारखा. ज्ञानोबारांच्या पाठीने हे केलं की न, ज्ञानोबारांचा हात काय करत असेल, ज्ञानोबारांचे पाय काय करत असतील, ज्ञानोबारांची दृष्टी काय करत असेल, ज्ञानोबारांचं मुख काय करत असेल. ज्ञानोबारांनी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला, काय होणार नाही? काय होणार नाही? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणून आम्ही एवढं सांगायला लागलो. अरे पाठीतून जर एवढा जठराग्नी पेटून ती निर्जीव असलेली जी कणिक आहे त्या कणिकेतून ती पोळी तयार होत असेल, मांड तयार होत असेल तर त्यांच्या हातातून काय होणार नाही? त्यांचा पाय लागला त्या निवासाला, काय होणार नाही? त्यांची दृष्टी पडली ज्याच्यावर, काय होणार नाही? आणि ज्यांच्या मुखातून ज्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीला सांगितलं सौभाग्यवती भव हा आशीर्वाद आला, मागे कथा झाली आपली. सौभाग्यवती म्हटल्याबरोबर मेलेला सच्चिदानंद बाबा, ऊट म्हटल्याबरोबर जिवंत बाबा, का? ज्ञानोबारांचं मुख होतं. दृष्टी पडल्याबरोबर ज्ञानोबारांच्या दृष्टीने काम केलेलं, हात घेतल्याबरोबर पाठीने हे काम केलं. तो जठराग्नी पेटलेला, मांडे तयार झाले. ते सगळे मांडे पात्रावर बांधले. मुक्ताबाईला एवढा आनंद झाला, सगळ्याला हाका मारल्या. ए निवृत्ती दादा ये, सोपन का ये, ज्ञानोबाराय बसा आता तुम्ही. आणि ते सगळे मांडे व्यवस्थित पद्धतीने मुक्ताने त्या पात्रावर वाढले. आणि मग ते वाढल्यानंतर खायला सुरुवात केली. मुखात घास घालता सत्वर काय बोल की ज्ञानेश्वर. आता घालायला लागले, मुखात घास घालायला लागले आणि मग बोलायला लागले. एकमेकाशी आनंद चालू झाला. व्यवस्थित पद्धतीने सगळं इतके मांडे चांगले झालेले. ज्ञानोबारांनी सांगायचं, मुक्ते तुझ्या हाताला एवढी चव आहे, आजच कळालं मला. आता ही चव यांच्या पाठीची आहे, तिच्या हातापेक्षा सुद्धा यांच्या पाठीची आहे. मुक्ताबाईंनी सांगितलं, माझ्या हाताचं कौतुक करू नका, ते तुमच्या पाठीचं काम आहे. निवृत्तीनाथांनी सांगितलं, तुझा हात असो नाही तर त्याची पाठ असो, मला खायला मिळालं, बरं झालं म्हटलं. सोपान काकांनी सांगितलं, तुमची चर्चा करा, मला चर्चा करण्यातही वेळ घालवायचा नाही. 15 वर्षानंतर पहिल्यांदा पुरणपोळी मिळाली, खातो मी बघची. काकांनी बोलता बोलता म्हणावं, मुक्ते मला तर असं वाटायला लागलं, आईच्या हातून जी पुरणपोळी खाल्ली होती ना, तीच चव आज तुझ्या हाताला आलेली आहे, तीच चव तुझ्या हाताला आली. एकीकडून काकांनी म्हणावं, मुक्ते तूच आमची आई ग. ज्ञानोबारांनी म्हणावं, तूच आमची आई. निवृत्तीनाथांनी म्हणावं, तूच आमची आई. या चारही भावंडांमध्ये असलेलं प्रेम अलौकिक आहे, अवर्णनीय आहे. आई वडिलांच्या नंतर एकमेकाला आई वडील समजून राहणं ही सामान्य गोष्ट नाही. आई वडिलांच्या नंतर एकमेकाला आधार देणं हे सोपं नसतं महाराज. एकमेकाला आधार देऊन एकमेकांनी उभा राहणं हे जगामध्ये फार कठीण असतं. पण हे करा असं ज्या चरित्रांनी शिकवलं ते ज्ञानोबारांचं चरित्र. ते ज्ञानोबारांचे चरित्र. ज्ञानोबाराय हे बघत होते. तो जो असणारा विसोबा तो पाहत होता आणि त्या विसोबाला असं वाटायला लागलं, अरे अरे आपण किती दुर्भाग्य आहोत. इतका चांगला प्रसाद तिथं चालू आहे आणि आपण मात्र वेड्यासारखं ते खापर फोडलं. आणि मग तो जो असणारा विसोबा हे 14 भावंडाचं खाऊन झालेलं होतं. उठून आता ते हात धुण्याकरता वगैरे निघाले. तो विसोबा धावत आला आणि धावत आला त्यांच्या पात्रातलं ते राहिलेला कुठे जे कण आहे का नाही तो कणच खायला लागला घेऊन. असं उष्टा राहिलेला कण, उष्टा कण खायला लागलेला बघितल्यानंतर मुक्ताबाई ज्ञानोबाराय म्हणतात, तुका होसी का खेचर. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांनी सांगितलं, खेचर गाढवासारखं काय चाललंय. खेचर म्हणजे गाढव काय चाललंय म्हटले. गाढवा
परतासारखं म्हटले, काय करायला लागला? सर परता वेगेश. सर परता, सर परता या शब्दाचा अर्थ काय? सर परता आपण म्हणतो सरक. आपण नुसतं खायला लागले आणि म्हणून मुक्ताबाईनी किंवा ज्ञानोबाईंनी सांगितलं सरक. हे सर म्हणत असताना त्यांनी शब्द वापरला सर परता. या सरक या शब्दाचा अर्थ, सर परता या शब्दाचा अर्थ सर परता. परता सर म्हणजे काय? परावाणीच्या पलीकडे सर. परावाणीच्या पलीकडे सर. कारण वाणी कोणकोणत्या सांगितल्या जातात? मध्यमा, पश्चिमती, परापश्चिमती, मध्यमा. या 3 वाणी आहेत. परा, पश्चिमती, मध्यमा. त्याच्यातली जी परावाणी आहे ती परावाणी ब्रह्मज्ञानाची वाणी आहे आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या वाणीच्याही पलीकडे सर. याचा अर्थ ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे तू. याचा अर्थ तुला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं असाच जणू तो उपदेश मुक्ताबाईच्या मुखातून आला आणि त्या विसोबाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. विसोबा खेचर हे मुक्ताबाईचे शिष्य झाले. हे मुक्ताबाईचे शिष्य झाले. ज्या मुक्ताबाईने विसोबांना उपदेश करावा आणि त्याच विसोबाने पुढे नामदेवरांना उपदेश करावा. पण ही कथा त्या आळंदीमध्ये ज्ञानोबाईंच्या समवेत मुक्ताबाईंनी हे मांडव भाजावं. ती जे मांडव तयार केलं, ज्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबाईंच्या पाठीवर हे मांडव तयार केलं, 4ही भावंड आनंदात आहेत, प्रसन्नतेमध्ये आहेत. का? आज आपण एका वेगळ्या आनंदामध्ये आहोत. हे सगळं बघत असताना आणि सगळं चालत असताना कुठून तरी एक पद्धतीची कुणकुण आली. या चौघांच्या कानावर एक कुणकुण आली. काय? नाही म्हटले, चांगले यायला लागले म्हटले. हे सगळं ऐकून मुक्ताबाईचा प्रताप ऐकला. ती मेली उठवली. आठवते का तुम्हाला? 4-5 दिवसापूर्वी झालं होतं. ती ज्यावेळेस चांगदेव 2 महिन्यानंतर जागे झाले. आपण 5च दिवसात जागे करू. 2 महिने कुठे वेळ आहे आपल्याला? आता आपला महिना संपत आला आता. त्यामुळे ते जागे झाले. जागे झाले तर सगळीच माणसं, कुणीच नाही तिथं समोर, कुणीच नाही. कोणीच नाही म्हटल्यानंतर चांगदेवाने विचारलं, अरे यावेळेस कुणी मिली नाहीत का? तिथं जे शिष्य होते ते म्हटल्यावर भरपूर मिली होती. मग म्हटले कसं काय कोणच नाही इथं? मग त्यांनी सांगितलं ती एक मुक्ताबाई आली होती, तिने ते हाडाने ते सगळं उठवलं केलं. मग तो चांगदेवाने विचारलं, म्हणजे मुक्ताबाई कोण आहे, काय आहे? त्यांना पत्र पाठवावं लागेल, निरोप पाठवावं लागेल, भेटावं लागेल, सगळं भेटायचं असा निरोप येणार आहे. आता ते चांगदेव कशावर येणार, ज्ञानोबा कशावर जाणार, ते सगळा विचार आनंदीकरांनी विचारलं. कशावर? म्हटलं आता 7:30 होत आल्या, आता कुठे जात रस्ता? म्हटले आता एवढ्या रात्री कुठे भिंत चालत असते का? उद्या बघू आपण त्या भिंतीचा. त्यामुळे हा सगळा विचार उद्या बघायचा. 2 मिनिट शांत राहा, 2च मिनिटं. माहिती आहे मला जरा वेळ झाली, थोडासा आता इलाज नाही, थोडा आता हे सरते शेवट आल्यामुळे